श्री राम. आपल्याला देवाची नड वाटते का? एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सगळं सामान बरोबर घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही साहित्य बरोबर घेतलं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचं साहित्य काढलं आणि तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की आपण चुन्याची डबी विसरलोय. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकलं. त्याला चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कोणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवाय का म्हणून विचारेल. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशीच आपल्याला देवाची कधी नड लागलीये का? आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुलं आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते. पण देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटलाय का? आपली जरी स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम कसं बरं लागेल? देवाचं प्रेम लागायला हवं असेल ना तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं. ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतो सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासाने जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल. म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचं म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेने होतं आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याने भगवंताला आपलंसं केलं यात शंका नाही. श्री राम.